महाराष्ट्र राज्यभर गणेश उत्सवाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 900पेक्षा अधिक मंडळांनी गणेश स्थापन केलेली आहे आणि त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आपल्यासोबत देवगिरी गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत विनोद पाटील. नेमकं त्या 900 गणेश उत्सवामधील तुमचं वेगळंपण काय आहे? निश्चित सर्वच मंडळं सर्वच लोक प्रयत्न करत आहे. हे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचं गणेश उत्सवचं सभामंडप आहे. नेमकं यावर्षी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त श्री पवार साहेब यांनी एक हाक दिली नागरिकांना की शहर आपण ड्रग्स फ्री करूया. याच्यामध्ये त्यांच्या हाकेला साथ देत अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तरुण पिढीला कशा पद्धतीने ड्रग्सपासून रोखता येईल, कसं सेफ वातावरण तयार करता येईल हा संकल्प आम्ही या ठिकाणी घेतला. तसंच कोपर्डीच्या घटनेनंतर आजपर्यंत देखील आम्ही माझ्या माता भगिनींना न्याय देण्यामध्ये अपयशी ठरलो. नराधमाला जातपात नसती, ही वृत्ती असती, परंतु ही वृत्ती ठेचण्यासाठी आम्हाला पाहिजे तेवढं सक्सेस मिळालेलं नाही आहे. त्यामुळे महिला संरक्षण, महिला सन्मान हा संकल्प देखील यावर्षी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही करतो. काय काय उपक्रम तुम्ही राबवत आहात या 11 दिवसात? आपण बघितलं की आत्ताच ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा सर्वांच्या पाल्यांना घेऊन हिंमत कोणीही हरू नका असे गणराजचरणी प्रार्थना केली, आम्ही आरती केली आणि शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम महिला संरक्षणासाठी, व्यसनमुक्तीसाठी आम्ही करतो. काय प्रार्थना कराल गणरायाच्या चरणी? गणराजचरणी हीच प्रार्थना करतो की सर्व युवा पिढीला गणरायांनी आशीर्वाद दिला पाहिजे, सद्बुद्धी आली पाहिजे सगळ्या तरुणांना आणि महिला ही सुरक्षित वातावरणामध्ये फिरली पाहिजे आणि ड्रग्स फ्री छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे, हीच गणराजचरणी मी प्रार्थना करतो. शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी, तरुणांमध्ये नशेचं वातावरण हे सगळं दूर व्हायला हवं अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी त्यांनी केलेली आहे. राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.